नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या चवीची हिरव्या वाटणातली ही गवारीची सुकी भाजी एकदा नक्की करून बघा. जी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. गरमागरम पोळीबरोबर डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. तर आपण केलेल्या ही हिरव्या मसाल्यांमध्ये आणखीन कोणकोणत्या सुक्या भाज्या तुम्हाला तयार करता येतील, हा मसाला तुम्ही एकदा तयार करून ठेवला की अगदी आठवडाभर स्टोअर करून वापरू शकता. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. तर डब्यासाठी हिरव्या वाटणातली ही गवारीची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण साधारणतः पाव किलो प्रमाणात गवार घेतलेले आहे, ज्याचे आपण दोन्ही साईड्स किंवा बाजू काढून घेणार आहोत आणि आवडीप्रमाणे याचे आपण तुकडे करून घेणार आहोत. तुकडे न करता तुम्ही जर चिरून घेत असाल तर चिरून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तुमच्या आवडीप्रमाणे. साध्या गवारीऐवजी तुम्ही गावठी काटेरी गवार वापरली तरी सुद्धा चालू शकेल आणि बनवण्याची पद्धत सेमच आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, बाजारातून कोणतीही भाजी आणत असाल तर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून 10-15 मिनिटं भाजी पाण्यामध्ये भिजत घालायची. उपसून कॉटनच्या कापडावर पुसून घ्यायची. असं केलं की काय होतं, केमिकल फवारणी किंवा पेस्टिसाइड्स भाज्या फळांवर मारली जातात, ते सगळं मिठाच्या पाण्यामध्ये नष्ट होतं. आपणही असंच करून घेतलं. तशी ही संपूर्ण पाव किलो गवार आपण स्वच्छ धुवून नंतर अशी ही खुडून घेतलेली आहे. आता यासाठी ना एक मस्त हिरवं वाटण तयार करणार आहोत. नेहमी आपण साध्या मसाल्यामध्ये करतो, तर या पद्धतीने नक्की करून बघा. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता. एक 10-12 आपण इथे लहान लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मोठ्या असतील तर थोड्याशा कमी घेऊ शकता. आता सोबतच फक्त एक छोटासा तुकडा किंवा एखादा इंच आल्याचा आपण चिरून घेतला आहे. 8-10 कढीपत्त्याची पानं घेतलेत. फोडणीमध्ये घातली की ती वेगळी काढून ठेवतात, म्हणून कढीपत्ता वाटणामध्ये घालायचा आहे. मूठभर देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे. अगदी अर्धा कप किंवा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान बारीक वाटण आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. जर तुम्ही हे वाटण स्टोअर करून ठेवत असाल तर थोडंसं तेल घालून हे बारीक करून घ्यायचं आहे. आणि 1-2 दिवस वापरणार असाल तर थोडंसं पाणी घालून असं हे वाटण केलं तरीसुद्धा चालू शकेल. फक्त स्टोअर करून ठेवत असाल तर थोडंसं तेल घाला किंवा असंच न घालता सुद्धा तुम्ही बारीक करून ठेवू शकता. असं हे वाटण अगदी आठवडाभर फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं. कोणकोणत्या भाज्या तयार करू शकता ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता सुरुवातीला आपण जी गवार खुडून घेतलेली होती कढईमध्ये आपण घालून 2 मिनटं छान भाजून घेणार आहोत. गवार आपल्याला इथे शिजवायची नाही तर फक्त भाजून घ्यायची. मोठ्या आचेवर साधारणतः 1-2 ते 3 मिनटं मस्त एकसारखी तळापासून ढवळत गवार आपण भाजून घेणार आहोत, थोडासा रंग बदलेपर्यंत. अजिबात यामध्ये तेल वगैरे घालण्याची गरज लागत नाही. तर मोठ्या आचेवर साधारणतः 1-2 ते 3 मिनटं झालेली आहेत. थोडासा रंग बदलेपर्यंत आपण ही गवार मस्त चटचटेपर्यंत भाजून घेतली. रंग आपण इथे खूप जास्त याचा बदललेला नाही, फक्त हलकासा पोपटी रंगावर झाला पाहिजे. अशी ही भाजलेली गवार एका सेपरेट ताटावर आपण काढून घेणार आहोत. अशी भाजून जर भाजी केली ना तर भाजीला चव अगदी छान येते. कच्चा फ्लेवर भाजीला येत नाही किंवा भाजी कच्ची राहिल्यासारखी वाटत नाही. आता इथे आपण साधारणतः एक पळीभर तेल घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीक चिरून घातलेला आहे. कांदा आपल्याला 1-2 मिनटं मोठ्या आचेवरच थोड्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. रोजच्या सुक्या भाज्यांसाठी कांदा खूप जास्त लालसर करायचा नाही, खूप जास्त याचा रंग बदलायचा नाही. रंग कांद्याचा जास्त बदलला की भाज्या थोड्याशा कडवट लागतात. तर हलकासा असा 2 मिनटं गुलाबी रंगावर आपण कांदा परतून घेतलेला आहे. इथे आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. आता ही भाजी जर तुम्ही प्रवासासाठी वगैरे नेत असाल तर कांदा टोमॅटो न घालता फक्त तेलामध्ये थोडंसं मोहरी जिरं घालून नंतर हिरवं वाटण 2 मिनटं परतून त्यामध्ये गवार घालून चवीपुरतं मीठ घालून थोडंसं वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे प्रवासासाठी ही भाजी तुम्ही नेऊ शकता. कांदा किंवा टोमॅटो पाणी न घालता तयार केल्यामुळे भाजी लवकर खराबसुद्धा होत नाही. आता इथे आपण लगेच खाणार आहोत, तर टोमॅटोसुद्धा थोडासा नरम झाला की हिरवं वाटण घातलेलं आहे. आता हे वाटण साधारणतः 5 मिनटं तरी आपल्याला मध्यम आचेवर चांगलं लालसर परतून घ्यायचं आहे. आता हे सगळं हिरवं वाटण कांदा टोमॅटो चांगलं वाफेवर शिजवण्यासाठी साधारणतः 5 मिनटं मध्यम आचेवर आपण झाकण लावून वाफेवर शिजवून घेणार आहोत. असं केलं की काय होतं, अजिबात तुम्हाला परतत वगैरे बसावं लागत नाही आणि घातलेले सगळे जिन्नस चांगले वाफेवर शिजवून तयार होतात. सगळ्या घरातनं मस्त सगळ्या मसाल्यांचा छान घमघमाट पसरलेला आहे. आता या मसाल्यामध्ये तुम्ही दोडक्याची भाजी असेल, शिराळं असेल, तोंडलीची भाजी असेल, भेंडी असेल, तुम्हाला जी आवडेल ती भाजी फळभाजी तुम्ही ते चिरून घालू शकता.
फक्त हिरव्या वाटणामध्ये ज्या भाज्या करताना तर ज्या भाज्या तुम्ही घेत असाल चिरायच्या नंतर थोडंसं तेल घालून किंवा तेल न घालता थोडंशा भाजून घ्यायचं. आता गवार घातली, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. मसाल्यामध्ये आपण मगाशी धने जिरे पूड घालायची राहून गेली, तर त्यासाठी इथे आपण 1 चमचाभर धने जिरे पूड घातली. जेव्हा तुम्ही झाकण लावून वाफेवर मसाले शिजवता ना, त्याआधीच तुम्हाला धने जिरे पूड घालायची. आपण विसरलो म्हणून इथे वापरले. आता हे सुद्धा आपल्याला साधारणतः 1-2 मिनटं मसाल्यांमध्ये गवार चांगली परतवून घ्यायची आहे. जसं तुम्ही हे परतत जाल तसं याला छान पाणी सुटतं, रंग हलकासा बदलू लागतो. तर बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे. आता यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा 1 अर्धी वाटी आपल्याला इथे साधं पाणी घालायचं आहे. जरी सुकी भाजी असेल ना तरी थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचं. पाणी घातल्यामुळे एक तर काय होतं माहिती आहे का, भाजी शिजायला लवकर मदत होते, मस्त मऊसूत भाजी शिजून तयार होते आणि भाजी खाताना कडक किंवा कच्ची सुद्धा लागत नाही. म्हणून सुकी भाजी जरी डब्यासाठी करताय तर थोडंसं पाणी घालून हलकीशी उकळी आली की झाकण लावून आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. अगदी कोहळी भाजी असल्यामुळे शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही. 8 ते 10 मिनिटात मध्यम आचेवर वाफेवर भाजी शिजून तयार होते. आता तुमची थोडीशी निभार असेल किंवा गावठी गवार असेल तर ती भाजी शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. मग 12 ते 15 मिनिटं तुम्ही ठेवू शकता. इथे साधारणतः 8 ते 10 मिनिटं आपण मध्यम आचेवर ही भाजी वाफेवर शिजवून घेतली. अगदी छान मऊसूत मेणाप्रमाणे भाजी शिजून तयार आहे. आता थोडीशी गार झाली ना की आणखीन छान सुटसुटीत आणि मस्त मोकळी होते. म्हणजे डब्यासाठी सुद्धा तुम्ही तयार करू शकता. तुम्हाला हवं असेल तर दाण्यांचा कूट, शेंगदाण्याचा कूट यामध्ये तुम्ही घालू शकता. अशीच भाजी खायला अगदी छान लागते, तर नक्की करून बघा. आता गवारीची 30 लाल मसाल्यातली भाजी खाऊन कंटाळला असाल तशी ही हिरव्या वाटणातली, हिरव्या मिरचीतली ही भाजी नक्की करून बघा. इथे आपण चपातीसाठी जे मल्टीग्रेन आटा तयार केलेलं होतं त्याचीच ही पोळी तयार केली. अगदी छान मऊ लुसलुशीत होते. ज्यांना डायबिटीस किंवा मधुमेहासारखे आजार असतील, जे वजन कमी करत असाल, डाएट करत असाल, तर खास त्यांच्यासाठी आपण आपलं कुकिंग तिकीट मराठीने चपातीसाठी खपली गव्हापासून तयार केलेलं हे मल्टीग्रेन आटा आपलं तयार आहे. ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. फक्त हाय मेसेज करून पीठ ऑर्डर करू शकता. बाकी आपले बरेचसे ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले मसाले आहेत तर ते सुद्धा घेऊ शकता. अगदी दिवसभर जरी म्हणाल तर अगदी मऊसूत आणि छान खरपूस चवीची तुमची ही चपाती तयार होते. मस्त गरमागरम चपातीबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही घरी खाऊ शकता, डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. वरण भाताबरोबर तोंडी लावून खाण्यासाठी ही भाजी अगदी छान लागते. तसं ही हिरव्या वाटणातली गवारीची सुकी भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. वाटण स्टोअर करून ठेवू शकता. फ्रीजमध्ये अगदी आठवडाभर चांगलं राहतं. डीप फ्रीजमध्ये ठेवायचं. जेव्हा ही भाजी करायची असेल थोडं रूम टेम्परेचर करायचं आणि नंतर भाजी तयार करायला घ्यायची. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कळवा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.